आपण हरलो म्हणजे सगळे संपले का? असे कधीच होत नसते. एका रात्रीच्या मागून एक सुंदर सकाळ नक्कीच येते. हे निसर्गाचे सत्य आहे. मग त्या रात्रीला घाबरून सकाळ होणार नाही हा विचार करतो आणि रात्रीतच तसे काही स्वतःला संपवून घेतो. ही रात्र हा निसर्गाचा नियम आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्या काळोखानंतरच उजेडाची किंमत समजते. ऊन आहे तर सावली आहे, असत्य आहे तर सत्य आहे आणि सत्य हे कधीच लपत नाही. थोड्या वेळासाठी झाकले जाईल पण संपणार नाही. सूर्य जरी ढगामागे झाकला गेला तरी सूर्याचे अस्तित्व संपत नाही. सूर्याला आपण जरी पाठ दाखवली तरी तो उगवल्याशिवाय राहत नाही. अपयश का आले याचा विचार करण्यापेक्षा यश कसे मिळेल ह्याच्यावर विचार केलेला नक्कीच फायद्याचा राहील. अपयशाचा विचार करून आपण त्याला अधिकच शक्तिशाली बनवतो आणि अपयश हे सत्य आहे असे मानू लागतो. निसर्गाच्या नियमाप्रमाणे घडणारी प्रत्येक गोष्टीला काही कारण आहे. कारणाशिवाय सृष्टी नाही आणि सृष्टीशिवाय आपण नाही. धन्यवाद.